इकडे का आम्ही कधी कधी फिशिंगला येतो या टोकावर. पुढे मंदिर बघा. मॅन्डेटरी व्हिडिओ आहे हा आपला इथून. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी किरण कोंडे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आज खूप दिवसाने हेल्मेटला कॅमेरा लावला आणि मी निघालो आहे सालाबादप्रमाणे खवळे गणपतीच्या दर्शनाला. यावर्षी थोडासा उशीरच झाला आहे. जास्त करून तर मी अनंत चतुर्थी झालं की त्याच्या 2-3 दिवसात किंवा गणपतीच्या मध्ये पण जाऊन येतो. यावेळी काही ना काही कामामध्ये राहिलो नंतर आता हा पावसाळा चालू झाला. गेले 2 दिवस शनिवार रविवार आज वाया जाणार असं वाटत होतं, पण आता थांबलाय म्हणून मी निघालो आहे. वातावरण बघा पूर्ण असं दमट झालंय. सकाळी आत्ताच पाऊस लागून गेलाय. आज तारीख काय तुम्हाला सांगतो, आज 14 सप्टेंबर आहे आणि काल 2 दिवस खूप गरम होत होता आणि कालपासून पुन्हा एकदा पावसाळा चालू झाला आहे. आता बातम्यांमध्ये तर सांगितलं आहे 3-4 दिवस पाऊस पडणार आहे. तर किती लागेल ते माहिती नाही, पण गरम चांगलं वाढलं होतं. आज सकाळपासून थोडंसं गार झालं आहे. आणि हेल्मेटला तर आता लास्ट तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी मुंबईवरून गावाला आलो देवगडला, तो लास्ट मोटो व्लॉग झाला होता माझा. त्याच्यानंतर आता हा जवळजवळ 15-20 दिवसानंतर आज मी मोटो व्लॉगिंग करतोय. आज रविवार आहे आणि सकाळ सकाळ आज खूप गर्दी असेल असं मला वाटतंय. तर किती वेळ लागेल दर्शनाला माहीत नाही. खूप कमी गर्दी असावी म्हणून मला ॲक्च्युली वीकडेमध्ये जायचं होतं, ॲटलिस्ट शनिवारी तरी, कारण गावच्या लोकांना अजून तरी शनिवारी अशी काय सुट्टी नसते, रविवारीच असते. सो रविवारी गर्दी होते. बघूया आता निघालो आहे तर जायचंच आहे. वातावरण बघा मस्त ढगाळ वातावरण आहे. बारीक बारीक मध्ये मध्ये तुषार लागत आहेत पावसाचे. होप तुम्ही सगळ्यांनी माझा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ बघितला असेल. व्ह्यूज तर 400 झालेत. जवळजवळ 800 सबस्क्रायबर असून फक्त 400 व्ह्यूज आलेत. तर होप बाकीच्या लोकांनी पण तो व्हिडिओ बघावा. आणि आता गणपती संपले त्यामुळे आता खूप सारे फिशिंग सेशन्स चालू होणार आहेत. सो लवकरच फिशिंगचे व्हिडिओ पण येतीलच. सो ते पण एन्जॉय करा. मुंबईवरून नवीन नवीन लूर्स आणलेत, तर सगळ्याचं ओपनिंग करायचं आहे. काय क्लायमेट झालं आज, पूर्ण पावसाळा. आणि अशा क्लायमेटमध्ये बाईक चालवायला खूप मजा येते. पण मी काहीच घातलं नाही आहे, रेन जॅकेट वगैरे काहीच घेतलं नाही आहे. खूप भिजवणार एवढा पाऊस नको यायला. गावात फक्त ही भीती असते, गावातले लोक डायरेक्ट कधी पण कुठून पण बाईक म्हणा सायकल म्हणा डायरेक्ट आडवी आणतात, टर्निंगला वगैरे बघत नाही. आणि हा एक सुपर शार्प टर्न आहे आमच्या इथला, जिथे सर्वात जास्त ॲक्सिडेंट्स होतात. कितीतरी लोक इथून तिकडे जातात किंवा तिथून ह्या कंपाऊंडवर येतात. तर आम्ही कसे थोडे रोजची सवय झालेत म्हणून थोडे आम्ही स्पीडमध्ये आणतो, पण खूप जण जे नवीन येतात ते गाडी बाहेरूनच आणतात. हे बघा इथे पुन्हा पाऊस चालू झाला आहे. काळे ढग आहेत, चांगले ढग आहेत, पुढे पुढे दिसत आहेत. भिजवू नको एवढं कर मला, फक्त एवढा बारीक पाऊस चालेल. थोडाच मी पळवतो आता, कारण पाऊस लागायच्या आधी कुठेतरी सेफ जागी पोचावं. कारण हा दाभोळ टिट्यानंतर डायरेक्ट एक कट्ट्याला एक दुकान आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट खाक्षी टिटा करून आहे पुढे, तिथून कुणकेश्वरचा रोड जातो, तिथे एक दुकान आहे. बाकी जर मध्ये जोरात पाऊस आला तर हे 1-2 झाडं सोडली तर
मध्ये काहीच आसरा नाही आहे. सो बायकर्सना ह्याची पण काळजी घ्यावी लागते. जॅकेट वगैरे आणलं नसेल तर आसरे शोधत फिरावे लागतात. हे बघा, हे साईडने येतात आणि डायरेक्ट घुसवतात गाडी. हीच भीती आहे गावाला फक्त, बाकी काय अशी भीती नाही. रोड चांगले आहेत. काय झालं, या रोडला खड्डे पडले. आत्ता तर बनवला होता. आणि अर्ध्या बाईक्सना मिरर्सच नसतात, त्यामुळे त्यांचं तर लक्ष हेच येत नाही की मिरर बघून ते लोक वळतील. सो आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे. बाईक चालवताना हेच आहे, दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही चालवायची, स्वतःच्या भरोश्यावर चालवायची. कारण तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी करायची आहे. तुम्हाला जर मोटो व्लॉगिंगचे कंटेंट आवडले असतील तर नक्कीच कमेंट करा. कारण उज्जैनचे व्हिडिओ पण टाकायचे मला. मागच्या वेळी पण तुम्हाला बोललो होतो गणपतीच्या राईड वेळी उज्जैनचे व्लॉग येणार आहेत, पण अजून तरी अपलोड करायला टाईम मिळाला नाही आहे. तर 11 दिवस गणपतीचे खालीच होतो. 11 पण नाही, 15 दिवस गणपतीचे, 1-2 दिवस आधी, गणपतीचे 1-2 दिवस नंतर. गणपती डेकोरेशन वगैरे करायचं असतं, काढायचं असतं. सो ते 15 दिवस असेच जातात. पोंभुर्ले MH20. आता आपण आलो आहोत जामसंडेमध्ये. जामसंडेमध्ये ओव्हरटेक करणं रिस्की काम आहे. सो त्यामुळे हळूच चालायचं, कारण गाडीच्या आडोशाने वगैरे पण लोक अचानक मध्ये येतात. हेल्मेट समोर सगळं पाणी पाणी झालंय. झाला ओव्हरटेक. नाही तर बसने काय मला जागा दिली नसती. सो म्हणून थोडासा ओव्हरटेक केला. ही गाडी पिकअप घेते पटकनमध्ये. सो त्यामुळे ह्या गाडीवर ओव्हरटेक करू शकतो आरामात. आता आपण आलो आहोत देवगड बसस्टॉपला. आणि देवगड बसस्टॉप करून आपण मागून लेफ्ट मारला आहे ताना मुंबई रोडला जायला. सो बघूया नंतर. आणि आपण पुन्हा एकदा लेफ्ट मारला आहे. तर जे लोक बाहेरून येत असतील, ज्यांना इथे यायचं असेल, त्यांच्यासाठी मी रस्ता दाखवतो आहे. बाकी जे देवगडमधले आहेत तर त्यांना तर माहितीच आहे, जे नेहमी येतात खवळे गणपतीला. जे काही मुंबईकर्स वगैरे असतील, जे माझा ब्लॉग वगैरे ज्यांना बघितला असेल, त्यांच्यासाठी मी हा रस्ता सांगतो आहे. कारण बाईक राईडच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले आहेत. सो मी एक्सपेक्ट करतो की त्यांना माझे व्हिडिओ परत सजेस्ट होतील. हा एक माझा फेवरेट रोड आहे. मस्त रोड आहे बघा, छोटासा रोड आहे. दोन्ही बाजूला दाट हिरवं, दाट झाडं आंब्याची. मे महिन्यात पण इथे याल तर मस्त आंबे लागलेले असतात. आज काय शाळेचे कपडे घालून लोक चालले कुठे? आज काय आहे नाही आता. हे बघा, आणि इथे आल्यावर राईट मारायचं आहे. खवळ्यांच्या गणपतीला जायला. हा रोडचं अजून काम झालं नाही. बरं झालं 4 व्हीलर आणली नाही. आणि जसं जामसंडे मी क्रॉस केलं आहे, ह्या बाजूला पूर्ण सुके रोड आहेत, पूर्ण सुके रोड. ते कुठे इथे पाऊस पडलेला वाटतच नाही आहे. हा रोड एक चांगला केला आहे, मोठा केला आहे. सो होप पुढच्या येऊ तेव्हा डांबरीकरण झालं असेल. गर्दी आहे आज. हे रविवारी आलं की हाच त्रास आहे. तुम्ही जिथे पण जाणार तिथे गर्दी मिळणार. हे बघा किती गाड्या लागल्या. आज काय खरं नाही. आज फोर व्हीलरला आज बाहेरच थांबवतात. फक्त बाईक आहे म्हणून मी आत घेऊन जातोय. हे विठ्ठल रखुमाई मंदिर. इथे फक्त गावातल्याच 4 व्हीलर अलाउड असतील वाटतं. आणि मी आलोय बाईक घेऊन. बाईक कुठे पार्क करू? इकडे मंदिरामध्ये गाणी चालू आहेत.
मला वाटतं हा ते इथे व्हिडिओ एडिट करून इथली गाणी उडवायला लागतील, नाही तर व्हिडिओवर कॉपीराईट येईल. बघूया, आपण एडिटमध्ये हँडल करूया. मागच्या वेळी मी इथे आणून गाडी लावली होती, यावेळी त्यांनी पुढेच गाड्या थांबवल्यात सगळ्यांच्या. मित्रांनो, आपलं खवळे गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत. पण जसा निघालो तसा पाऊस आला. जो एवढा वेळ आपल्या घराकडे पाऊस होता, जामसंड्याच्या पुढे काहीच पाऊस नव्हता. आणि आता आपण निघालो आणि पाऊस आला आहे. मागे पाणी बघा. काहीच रेनकोट वगैरे काय आणला नाही. आज भिजायचं आपल्याला. मग चला, भिजायचं पूर्ण भिजायचं. अजून एक आता विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं आहे. त्या मंदिरात जाऊन आपण थोडासा वेळ थांबूया आणि मग ठरवूया भिजायचं की निघायचं. रविवार आहे त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. चला आता आपण या मंदिरात जाऊ पाय पडायला. नजारा बघा या मंदिरातून. खूप सुंदर मंदिर आहे. जर इकडे येत असाल तर नक्कीच एकदा मंदिरामध्ये या पाया पडायला. खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा आपला मीठमुंबरी तारामुंबरीचा ब्रिज. इकडे का आम्ही कधी कधी फिशिंगला येतो या टोकावर पुढच्या इकडच्या. एकदा दोनदा आलोय, जास्त आलो नाही कधी. पाऊस पाऊस पाऊस. माझी बाईक तिकडे दिसते ती बघा, KTM.
पाऊस बघा झुंकल्यावर दिसतोय तुम्हाला किती पाऊस पडतोय ते. खवयांच्या गणपतीमध्ये गर्दी झालेली, तिकडे बसायला मिळालं नसतं, थांबायला पण मिळालं नसतं, म्हणून इथे आलो आहे. आणि मंदिर बघा. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आपण थांबलो होतो मंदिरामध्येच. आणि आता फायनली पाऊस गेला. आता वातावरण थोडं उघडलं आहे, थोडासा प्रकाश पण आला आहे. सो आता आम्ही निघतो इथून. तर लास्ट तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो. ते आपली KTM. चांगलीच गर्दी आहे आज, रविवार आहे त्यामुळे खूप लोक येत आहेत. चला आता बाईक काढतो आणि निघतो. लोकांनी इथूनच गाड्या लावून गेलेत. आज संडे आहे ना, आज तर गर्दी असणारच असणार, हे तर आम्हाला माहितीच होतं. म्हणून आईला बोललो मोठी गाडी नको आणायला. हे बघा इथे तर ट्रॅफिकच झालंय, वरपर्यंत ट्रॅफिक आहे, वरपर्यंत. आता इथून आपला एक गाडीवाला फोटो तर झालाच पाहिजे. इथून नाही येणार, इथून येणार. मॅन्डेटरी व्हिडिओ आहे हा आपला. इथून स्वर्गाहूनही सुंदर आमचं कोकण, आमचं गाव, आमचं देवगड पण. आणि हे इथून अरबी समुद्र चालू. इथे आमचे सगळे मच्छीमार लोकांची घरं, बोटी इथे आहेत. सगळ्यांनी आता आपण पहिले सिमेंटचे धक्के बनवले. बोटी झाल्यावर मध्ये मस्त पूर्ण भाट पडते. आणि हा आमचा अरबी समुद्र. आता मी निघालो आहे आमच्या घरी. तर तुम्हाला खवई गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच एक छानशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता लवकरच एक फिशिंगचा व्हिडिओ पण येईल. त्या दिवशी आम्ही ट्रॉलिंगला गेलो होतो, ट्रॉलिंगला 3 तांबोशा लागल्या होत्या, तो पण व्हिडिओ लवकरच येईल, अपलोड होईल. तर चला भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये.